राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर वाढत असताना आता शासकीय कंत्राटदाराचे जे थकीत आहे ते राज्य सरकार कुठनं देईन हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। आणि आता नवीन कामं कशी घ्यायची, जुनी कामं कशा प्रकारे मार्गी लावायची, असे अनेक प्रश्न सध्या कंत्राटदारांना पडत आहे। आपल्यासोबत विदर्भ कंत्राटदार संघटनेचे काही पदाधिकारी आहे। जर का संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाला तर जवळपास वेगवेगळ्या विभागातील एकूण 90,000 कोटीची थकीत या संपूर्ण कंत्राटदाराची राज्य शासनाकडे आहे। त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पाणीपुरवठा विभाग असेल किंवा वेगवेगळे विभाग असेल। आता जे पदाधिकारी आपण त्यांना विचारूया की या परिस्थितीमध्ये राज्य शासनासोबत तुमचं काही बोलणं सुरू आहे का आणि त्यांचं काय म्हणणं आहे? राज्य शासनासोबत आम्ही सरळ डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनाच भेटलो होतो मागच्या 4 तारखेला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 8 ते 10 दिवसात कमीत कमी लहान जे कामं आहेत, लहान कॉन्ट्रॅक्टरचे मी पूर्ण पेमेंट करणार आहे। परंतु आज एक 15 दिवस झाले तरीसुद्धा मेंटेनन्सच्या कामावर किंवा लहान कॉन्ट्रॅक्टरला काहीच पैसे मिळालेले नाही आहे। आणि जे काही पैसे त्यांनी 5-10% पाठवले होते ते रोडच्या कामावर आणि बिल्डिंगच्या कामावर ते तर तसेही त्या प्रत्येक क्वार्टरला येतात। त्याच्यामुळे सरकारला कॉन्ट्रॅक्टर इथे आत्महत्या करत आहे, नवीन कामं काढत आहे सरकार, पण तो जुन्या पेमेंटबद्दल काहीच म्हणजे हे होत नाही आहे। आणि दिवसेंदिवस नवीन प्रोजेक्ट आणत आहे। ते कॉन्ट्रॅक्टर्स संभ्रमात आहे की नवीन कामं कशी करायची, कारण प्रत्येकाने कामं करायच्यासाठी एक बँकेतून आपलं घर गिरवी करून लोन घेतलेलं आहे, त्याची CC लिमिट आहे, BG लिमिट आहे आणि त्या भरोशावर तो कामं करतो। परंतु सरकारकडनं जर पैसेच मिळत नसेल तर त्याच्या पुढच्या वर्षी त्याचं बीड कॅपॅसिटी कमी होते, त्याचं सिव्हिल खराब होतो आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आज कॉम्पिटिशनमध्ये आहे तो मागे ढकलला जातो, नवीन लोक येतात। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला एक दिवसेंदिवस बेरोजगार होत चाललेले आहे आणि याच्याबद्दल सरकार काहीच पाऊलं उचलत नाही आहे। मला एक सांगा की आपण जर एकीकडे बघितलं तर राज्य सरकारवर जे कर्ज आहे ते जवळपास 8,55,000 कोटीच्या घरामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय प्रश्न पडतात? राज्य सरकार कशा प्रकारे तुमचे बिलं पास करेल किंवा क्लिअर करू शकतात किंवा तुम्हाला काही दिलासा दिलं असं वाटतं का? हेच थोडं आम्हालाही कन्फ्युजन झालेलं आहे आम्हाला। आणि आता मागल्या काही दिवसात फक्त आम्हाला 1.5% पैसे प्राप्त झाले। तर या 1.5% असे पैसे प्राप्त झाल्यावर आम्ही कसं काय काम करायचं पुढचं, हे मोठी समस्या आहे आमच्यावर। तुम्ही तुमचं स्वतःचं उदाहरण सांगू शकता की तुमचं सध्या कुठे काम सुरू आहे आणि किती थकीत आहे? सध्या सगळे कामं आमचे सगळे स्टँड स्टील आहे सगळे। बरं, काही कामं कुठे सुरू आहे? नाही, कुठेच नाही। बरं, तुमचं काय स्टेटस आहे सध्या? किती थकीत आहे तुमचे? त्या थकितीमुळे आम्ही काम कुणी घेऊन नाही राहिलेलो आहे, कारण की पैसेच नाही राहिले तर मग काम कसे घ्यायचे, टेंडर कसे भरायचे ते, आणि बँकेचे कर्ज कसे द्यायचे तो पण आम्हाला तो प्रश्न पडलेला आहे। नवीन कामं घ्यायची की नाही जी भीती वाटायला लागली? भीती वाटायला लागलेली आहे, कारण की ऑलरेडी 2 कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केलेली आहे, ती पाळी आमच्यावरही येऊ शकते कधी पण। बरं, किती वर्षापासूनचे हे थकीत आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काही दुसरा सोर्स आहे का? नाही ना, कमीत कमी 3 वर्षापासून आमची बिलं थकीत आहे आणि दुसरे आम्ही टेंडर बी भरू शकत नाही। आमचे लोनचे इन्स्टॉलमेंट द्यायचे आहे, ते सिव्हिल खराब होत आहे आमचं, त्यांच्यामुळे आम्ही तर दुसरे टेंडर बी नाही भरू शकून राहिलो। आम्ही बिलाची आणि पेमेंटची वाट बघत आहोत। पण सर, राज्य सरकारकडनं नेमकं कारण काय सांगितलं, म्हणजे लेट होण्याचं कारण काय देतं? लेट होण्याचं कारण म्हणजे राज्य सरकारकडे कुठेतरी नियोजन चुकलेलं आहे आणि जे काही योजना ज्या सरकारी सुरू झालेल्या आहेत त्याचाच बोजा असं वाटत आहे की त्यांच्या राज्य शासनाला त्याचाच बोजा खूप जास्त झालेला आहे। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला ते जे काही पैसे द्यायचे आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे। जाणून बुजून त्यांना काहीतरी 5-10% देऊन द्यायचे, 2% देऊन द्यायचे, असं आज देतो उद्या देतो। आता स्वतः मुख्यमंत्रींनी आम्हाला शब्द दिला होता की 8-10 दिवसात देतो, परंतु आज 15-20 दिवस झाले तरी तो म्हणजे आम्ही किती वेळा त्यांना भेटायचं हेच प्रश्न पडलेला आहे। बरं, मला एक सांगा की या संपूर्ण परिस्थितीमध्ये काही पर्याय दिसतात तुम्हाला? नाही, कठीणच वाटतं आहे सगळं ओव्हरऑल सिनारिओ खराबच आहे। तर आपण बघू शकतो की हे सगळे शासकीय कंत्राटदार आहे। मागच्या 3 वर्षापासून जवळपास संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या विभागाची जर का आपण एकूण बेरीज केली तर जवळपास 90,000 कोटीच्या दरामध्ये हे सगळे यांचे बिलं थकीत आहे आणि ते लवकरात लवकर पास व्हावे किंवा ते लवकरात लवकर वर्ग करण्यात यावे अशी या कंत्राटदाराची मागणी आहे। मात्र या संदर्भात राज्य सरकारकडे देखील फारसे पर्याय दिसत नाही असं या कंत्राटदाराचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी आता यातनं कसा तोडगा निघेल हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.